नर्मदे हर. चुकून माझा हात, अच्छा अच्छा, नाही चुकून माझा हात लागला वाटतं, काय तरी दुसरं चालू झालेलं. हा दगडांचा त्रास आहे. तुम्ही फ्लोटर्स वगैरे घातले असाल तर हा तुम्हाला सहन करावा लागणार, कारण चालताना ते दगड आहेत बारीक किंवा थोडे मोठे, ते ऑटोमॅटिक काय माहीत नाही कसे वरती चढतात, ते पायाच्या ह्याच्यात घुसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागतं, कारण ते टोचतात आतमध्ये. शूज वगैरे असेल तर मला वाटत नाही एवढा त्रास होत असेल, पण फ्लोटर्समध्ये खूप कम्फर्टेबल आहे चालायला. तुम्हाला हवा पण लागते पायाला, त्यामुळे फोड वगैरे येण्याचे चान्सेस कमी आहेत. शूजमध्ये कसं हीट कन्झ्युम होते, म्हणजे हीट आतमध्ये राहते, उष्णता आतमध्ये राहते शूजच्या आतमध्ये. सारखा फोन येतोय कोणाचा तरी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये. आधी मी जेव्हा शूज घालून चालायचो तर 1 तास वगैरे चालल्यानंतर कुठे थांबलो की सॉक्स काढायचो आणि थंड पाणी त्याच्यावर टाकायचो, म्हणजे पायाची उष्णता कमी व्हायची. त्याच्यामुळे मला तरी फोड आले नाहीत. फ्लोटर्समध्ये तर हवा तशी पास होते, त्यामुळे उष्णता पाय जास्त उष्ण होत नाहीत. तरी पण तुम्ही कुठे थांबलात 1-1.5 तासानंतर कुठे बसलात की गार पाणी त्याच्यावर टाकलं की रिलॅक्स होतात पाय, आणि त्यामुळे फोड वगैरे येण्याचे चान्सेस कमी असतात, असा माझा अनुभव आहे. तुम्हाला करायचं तर करू शकता. मी असं करत होतो. आता फ्लोटर्स घातल्यापासून तर काहीच नाही, कारण आता इतक्या दिवसाने आता ती सवय झाली आहे पायाला, त्यामुळे आता काय पाणी वगैरे टाकत नाही. सॉक्स घातलेले आहेत मी, कारण सॉक्स घातले की पाय तेवढे हार्ड होत नाही. तसं मी माझ्या पायाचं जे अवस्था आहे त्याचा एक फोटो काढून माझ्या मेमरीसाठी ठेवणार आहे, कारण जे पाय फाटले आहेत मागून ते सगळ्यांचेच होतात. एवढं चालल्यानंतर धूळ वगैरे लागते आणि त्यामुळे पायाची स्किन जाडी होते, पाय मागून टाचा फाटतात आणि दगडासारखी कडक होऊन जाते. हे नॉर्मल आहे, तर त्याला काय टेन्शन करायची गरज नाही आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला, हवा खूप छान आहे. एक परिक्रमावासी मागून येतोय बहुतेक. नर्मदे हर. ते दुसरे बाबा जे येत होते ते माहीत नाही कुठे थांबलेले, ते अजून आले नाही आहेत. आणि दुसरे जे पुढे गेले ते आम्हाला कॉलवर कॉल करतात, कारण त्यांचं भोजन प्रसादी झालं असेल. आम्ही त्यांना बोललेलो मी एक 15-20 मिनटात येईल. मला वाटलं 1.5 ते 2 किलोमीटर आहे, पण अंतर 4 किलोमीटर, ऑलमोस्ट 1 तास तर लागणारच, 1-1.25 तास. असो, नर्मदे हर, नर्मदे. त्यामुळे बघा थोडा डिस्टर्ब झाला. ऑटोमॅटिक शूट करताना ते मोबाईल बंद झाला, मला कळलंच नाही. मी एकटाच मूर्खासारखा बडबडत होतो. नर्मदे हर. मित्रांनो, शिवनी नदी बघ किती सुंदर आहे. नर्मदे हर. शिवनी नदीचा पूल आपण आता पार करतोय. मला वाटतं शिवनी घाट वगैरे असेल असा असावा, जो पुढे संगम आहे, शिवनी संगम असू शकतो, कारण तिथून येताना तो लागलेला होता. तो पण शिवनी संगम जो आहे तो या बाजूला असेल कुठे माहीत नाही मला. तर आपण जो पूल पार करतोय ही नदी जी आहे ती शिवनी नदी आहे. हे बघा, आणि 2 किलोमीटर पुढे ते साठी त्या मैया वाट बघतात आपली. म्हणजे आधी परिक्रमासाठी मला त्यांनी सांगितलं आपण येतोय म्हणून, तर ते आपली आतुरतेने वाट बघतात. नर्मदे हर. त्याने हे पण विचारलं की आता फुलके बनवायला सांगू का? मी सांगितलं करा, बनवायला सांगा. म्हणजे ऑलरेडी आपण जायच्या आधी मैयाने आपली व्यवस्था करून ठेवली आहे. बघा तिकडे नर्मदे अशी मैयाची कृपा असते. नर्मदे हर. मित्रांनो, शहापूरला मी मगाशी मला सांगितलं मैया आमची वाट बघत होत्या. तर हे बघा, ह्या रस्त्याने आम्ही आलो आणि इकडे डाव्या बाजूला त्यांचं पंक्चर दुकान म्हणून इथे लिहिलेलं आहे.
आणि इकडे त्यांचं आर्या टिफिन सेंटर असं चालतं. तर त्यांच्याकडे भोजन प्रसादी झाली आहे. लोकांना इथे भोजन मिळत नव्हतं. येताना लोकांना सदावरत असेल तर 20-30 लोक असेल तर किती चुलीच एका वेळी लोक लावणार नाही, भोजन करणार. हा सगळ्यांचा त्रास बघून त्यांनी शेवटी विचार केला की आपणच परिक्रमावासियांची सेवा करायची. आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्टार्टिंगला 2 परिक्रमावासी, 4 परिक्रमावासी असे करत करत आता त्यांच्याकडे 50-50 परिक्रमावासी भोजन प्रसादी घेऊन तृप्त होऊन पुढे जातात. परत असं पण नाही आहे की रात्री जर कोण एका परिक्रमावासी आले तर त्यांना राहण्याची सोयसुद्धा त्यांनी इथे केलेली आहे. आणि इथे पुढे 1-2 आश्रम पण आहेत, असं मंदिर आहे. तर तरीसुद्धा ज्या परिक्रमावासियांना इकडे यायचं असेल तर त्यांनी नक्की याकडे भोजन प्रसादी करायला, उशीर झाला रात्र राहायचं असेल तर इथे तुम्ही राहू शकता. नर्मदे हर मैं आपका नाम क्या बताया आपने? कामता साधु ना? आप भी आ जाओ दीदी। मानव जी आपका इंटरव्यू ले रहे आप भी आ जाओ दीदी, आ जाओ. नाही, आपलं नाम काय बोला? कामता साधू ना? हा, तर यांचं नाव कामता साधू आहे. आणि हे कामता साहू यांचं नाव आहे कामता साहू. आणि हे इथे खूप चांगल्या प्रकारची सेवा देत आहेत. आमची पण ते वाट बघत होते किती वेळ. आणि आम्हाला मस्त गरम गरम फुलके करून दिलेत. कसे होते फुलके? एकदम छान जेवण. आणि कसं एकदम प्रेमाने जेवायला दिला ना? हा. आणि त्यांचे मिस्टर आहेत ते पण सेवा देतात खूप. त्यांनी आम्हाला म्हणजे आमच्यासाठी थांबले. त्यांचं भोजन झालं नव्हतं, आमचं भोजन झाल्यावर त्यांनी भोजन केलं. आणि आता मैयाला आम्ही सांगतो भोजन करायला तेवढं नाही, म्हणजे आधी तुमचं सगळं झाल्यानंतरच भोजन करणार. तर खूप चांगली सेवा देतात आहे. तो मैया बहुत अच्छा लगा, आप परिक्रमावासी की सेवा करते हैं. हाँ, आशीर्वाद देते रहो, मैं करती रहूं. मेरा यही करते परमात्मा के घर जाओ. नहीं ऐसे मत मैया जो. हाँ, बघा ते थोडे इमोशनल झाले कारण त्यांचा एक मुलगा होता, कमी वयाचा होता. तर म्हणजे आता ते नाही आहेत, तर त्यांची आठवण त्यांना सारखी येते म्हणून ते थोडे. हा, त्यांचं एकच आहे की मैया त्यांना एवढी ताकद देऊ की ते परिक्रमावासींची सेवा करायची ताकद त्यांना हवी. म्हणजे ते म्हणतात की मैया मला ताकद देऊ दे, मी परिक्रमांची सेवा करत राहीन. तर नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. हां, जिथून आपण भोजन प्रसाद घेतले तिथून पुढे आल्यावर एक गोरक्षनाथ मंदिर आहे. तिथेही अन्नक्षेत्र आहे ह्या बाजूला, समोरच्या बाजूला. आणि अजून थोडं पुढं आलं की इथे महानर्मदा परिक्रमावासी हेतू अन्नक्षेत्र दुर्गा मंदिर आहे गोरखपूर. तर तिकडे तुम्ही भोजन प्रसादी, तुम्हाला राहण्याची भोजन प्रसादीची सुविधा आहे. चला, नर्मदे हर. आता कुठे जाणार आपण? पुढे विसरली. ठीक आहे, नंतर तुम्हाला सांगतो. पुढचा 9 किलोमीटरवर मोहनराम म्हणून स्थान आहे. 9 किलोमीटरवर तिथे एक आश्रम आहे. तर आपण आता महानर्मदा सेवा आश्रम नावाने मोहनदराला आश्रम आहे. तर आता आपण तिकडे चाललो आहोत. तर मध्ये हरे तळ आहे वाटतं छोटंसं. म्हणून तळ्यात हे बोरवेलला तिकडचंच पाणी येत असेल डायरेक्ट खालून. हा, आणि इथून आपली मैया 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. तो डोंगर दिसतोय ना, त्याच्या जवळपासच आहे. नर्मदे हर. अच्छा, वो बांध रहे ना. नर्मदे हर. मित्रांनो, आम्ही रस्त्यावरून जात होतो तर बाबाजींकडे पाणी घ्यायला आलो. तर त्याने आम्हाला चहा बनवून दिली या मैयानी आणि या बाबाजींनी. आणि त्यांच्याकडे बघा, वासरू जन्माला आलं आहे, जे आता कालच जन्माला आलं आहे. न्यूबॉर्न बेबी आहे. आणि त्याला नजर लागू नये म्हणून काळा दोरा आणि कवडी, ते बघा कशी आहे. बघा, ही कवडी जी असते आपली, हां, ती आणि काळा दोरा बांधतात आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. खूप छान असं बाळ आहे ते. आणि बघा, हे ते ह्या रोडवरनं आम्ही येत होतो. आणि उजव्या बाजूला हे त्यांचं दुकान आहे. आणि त्यांच्या मैयाने आम्हाला खूप चविष्ट अशी चहा दिली प्यायला.
चलो बाबा जी आज्ञा निकलते आगे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ते बघा ते आणि ते त्यांच्या बाजूला घेऊन झोपतात कालपासून. ते बघा तिला किती प्रेम आहे त्यांच्यावरती. नटखट आहे एकदम. नर्मदे बहुत शरारती है ये, बहुत शरारती है. नर्मदे हर नर्मदे हार. नर्मदे मित्रांनो, तर मोहोत्रा इथे आपण पोचलो आहोत आता. आणि इथे मला वाटतं एक अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावर आश्रम आहे मोहोत्रा. हे बघा, आरोग्यम उपस्वास्थ्य केंद्र मोहोत्रा जिल्हा दिंडोरी. ऍक्च्युली आपण अजून मोहोत्राच्या एकदम गावामध्ये नसू, पण सगळ्या सुखसुविधा इकडे दिसतात. दुकानं वगैरे आहेत मोठी मोठी. मोहोत्रामध्ये पोचायला मोहोत्रामध्ये पोचायला अर्धा किलोमीटरचं तरी डिस्टन्स असेल मे बी. आणि आश्रम पण तिकडेच असणार. बघा आता असा हा परिसर आहे मोहोत्राचा. नर्मदे हर शंभो हर महादेव. नर्मदे हर मोहोत्रा आल्यानंतर 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आश्रम आहे इकडे. हा बघा, इथून तुम्हाला दिसेल बरेच झेंडे लावलेले आहेत. आणि आश्रमाचा विस्तार चालू आहे. आश्रम मोठा करतात आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे पुढच्या वर्षी जास्त परिक्रमावासी ते येऊन राहू शकतील आणि त्यांना भरपूर अशा सुविधा प्राप्त होतील. नर्मदे हर. तिथे हे आहेत वाटतं, लॅट्रिन वगैरे बनवले आहे का. नर्मदे हर. काय लिहिलंय, मा नर्मदा आशुतोष आश्रम नर्मदे हर. जिल्हा दिंडोरी. पिनकोड 82. नर्मदे हर. विहीर वगैरे आहे, म्हणजे पाण्याची चांगली सुविधा आहे. आणि बघा आश्रमाचा विस्तार होतोय, तर बऱ्याच रूम्स वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी एक आश्रम होता, तर त्याच्या बाजूनी आश्रम वाढवला जातो. हा 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 रतन जिल्हा दिंडोरी. सगळे बघा परिक्रम असे आपापले कपडे बिपडे धुतात आहेत. आम्हाला पण कपडे धुवायचे बाकी आहेत, तर बघूया आपण पण कपडे वगैरे वेळ मागे धुवून टाकू. नर्मदे हर. बघा आमचं मोठ्या उत्साहाने स्वागत करतात ते लोक. नर्मदे हर. कभी आया महाराज? कभी अभी आए क्या आधा 1 घंटा हो गया? हाँ क्या बहुत जल्दी आ गए फिर? हाँ खाना वाना पा लिया कि नहीं? वहां पे जाना है महाराज? अंदर चलो, आतमध्ये जायचं. नर्मदे हर. नंतर बाकीचं दाखवतो.